महाशिवरात्रीच्या अतिशय पवित्र पर्वावर आणि आज खरं तर आपण द्वितीय नाही तर तृतीय शंकरयोग असं समजूया की आज गुरुवार देखील आहे, बाबाचा वार आहे आणि सोबत मराठी भाषा दिन. तर या तिन्ही गोष्टींचा या ठिकाणी औचित्य साधून संघर्ष मित्र मंडळ आणि आरजे फाउंडेशन यांच्या माध्यमातून भंडाऱ्याचा जो आयोजन आहे, खरं तर मला या ठिकाणी सांगावं असं वाटेल की जेव्हा कुठलंही निमित्त असेल त्या निमित्ताला या ठिकाणी अनेक कार्यक्रमांची रेलचेल ही रितेश जाधव आणि स्नेहा जाधव यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. अशाच आजच्या या भंडाऱ्याच्या कार्यक्रमाला मंचावर उपस्थित असलेले माझे सहकारी ललितजी कोंडे, मेहुलजी पाटील, मनोजजी, त्यानंतर रमेशजी, आमचे ज्ञानेश्वर म्हात्रे, रितेश आणि सर्वच त्यांचे सहकारी. खरं तर खूप कार्यक्रम या ठिकाणी होत असतात आणि प्रत्येक कार्यक्रमाला जवळजवळ मी उपस्थित असतो आणि खरं तर प्रत्येक वेळी मी सांगत असतो की एक चांगला कार्यकर्ता कसा असतो. तो चांगला कार्यकर्ता म्हणजे रितेश जाधव यांच्या रूपाने या ठिकाणी आम्हाला लाभलेला आहे. सातत्याने काही ना काही कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजासाठी चांगलं काहीतरी देता यावं अशा पद्धतीने त्यांचा उद्देश असतो आणि सातत्याने या ठिकाणी कार्यक्रम होत असतात. आज या भंडाऱ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने खरं तर आपल्या परिसरातील सर्व भाविकांना महाशिवरात्रीचा उपवास सोडण्याची संधी आणि खऱ्या अर्थाने एक चांगला दिवस या ठिकाणी आपला गुरुवार हा साजरा करता यावा ह्या उद्देशाने हा भंडारा आहे. निश्चितच हे पावित्र्य या संपूर्ण परिसरामध्ये निर्माण करण्याचं काम रितेश जाधव आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून होत असतं. मी तुम्हा सर्वांना आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि खास करून मराठी भाषा दिनानिमित्ताने आप सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. कालच महाशिवरात्री झालेली आणि अतिशय पावन पर्व, त्या पावन पर्वामध्ये मी बाबा भोलेनाथ जवळ निश्चितपणे प्रार्थना करेन की माझ्या या सर्व सहकार्यांना चांगलं उदंड आयुष्य, चांगलं आरोग्य आणि सुख समृद्धी लाभू दे आणि अशाच प्रकारचं चांगलं काम जे समाजासाठी आवश्यक आहे ते काम सातत्याने होत राहू यासाठी त्यांना चांगल्या प्रकारचं बळ लागू दे अशी प्रार्थना करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भिवंडीचे लाडके आमदार पूर्वचे लाडके आमदार रुपेशजी म्हात्रे साहेब, मनोज कोंडी, मनोज लोंढे व रमेश जाधव व ज्ञानेश्वरजी म्हात्रे आणि रितेश जाधव आणि अजय यादव, अजित झा या सर्वांचं इथे स्वागत करतो व रितेश जाधव व आरजे फाउंडेशन तर्फे अशीच सेवा उपयोगी कामं होत राहो आणि जसे आमदार साहेब म्हणाले ना का इथं भरपूर कार्यक्रम होतात आणि रितेश हा म्हणजे चांगला कार्यकर्ता त्यांनी म्हटलं आणि तसंही चांगला कार्यकर्ता आहे आणि कामं करतो तो लोकांची पण आणि अशी सेवा उपयोगी कामं चालूच असतात त्याची. आणि महाशिवरात्री निमित्त व साईबाबांनी एकच प्रार्थना आहे की अशीच कामं त्याच्याकडनं घडव व त्यांच्या अर्धांगिनी स्नेहा वहिनी यांचंही त्यांना असेच सहकार्य लाभो व सर्वांचं सहकार्य आहेच. अशीच कामं कर आणि जी तुझी मनाची इच्छा आहे ती पण पुरी व्हावी. आणि आरजे फाउंडेशनच्या वतीने आज गेल्या 4 वर्षापासून या साई भंडाऱ्याचं आयोजन माननीय आमचे मित्र रितेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली, यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. आजच्या या भंडाऱ्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे मित्र बंधू मल्लेश कोंडीजी, राजेश अजय झा, सचिन पाटील, शैलेश मोसम, आमचे परभणी आणि सन्माननीय मंच आमचे कवटीजी मनसेचे विभाग प्रमुख, आमचे छोटे भाऊ बल्लू, सन्माननीय मंच आणि समोर बसलेल्या माझ्या बंधू आणि भगिनी. आज गेल्या 4 वर्षापासून रितेश जाधव आणि त्यांची टीम एक चांगला कार्यक्रम इथे
करत आहेत, लोकांची सेवा करत आहेत. मागच्या 10 वर्षापूर्वी त्यांनी इलेक्शन मध्ये देखील इथे सहभाग घेतलेला, परंतु थोड्याच फरकाने ते त्यांना अपयश आलं. परंतु मी त्यांना या आजच्या दिवशी शुभेच्छा देतो की असंच सामाजिक कार्य आपण चालू ठेवा. यश अपयश येत असतो, परंतु सामाजिक कार्याला कुठे बाधा येता कामा नये, याच्यासाठी साईबाबांचा आशीर्वाद, भोले शंकरांचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे. तसंच आमचं प्रेम देखील तुमच्या सोबत सदैव राहील. आणि जाधव कुटुंब असेल, हे आमच्या वेलेगावचे तो इनको नगर सेवक बनना है और इनकी आकांक्षा है, तो मैं उनके साथ में हमेशा एक छोटा भाई एक बड़ा भाई बोल के हमेशा उनके साथ में रहूंगा. और आज के दिन उनको शुभेच्छा देता हूँ कि ये सामाजिक कार्य आप ऐसे ही निरंतर चालू रखो. इसके लिए जो भी लगेगा, सुमित पाटिल है, माननीय हमारे माजी खासदार कपिल पाटिल साहब, ये हमेशा उनके साथ में कंधे से कंधा मिला के खड़े रहेंगे. और इस तरह 16 नंबर या 17 नंबर का जो भी काम रहेगा ऋतिक जी, हम आपके साथ में रहेंगे. विकास का हो, सामाजिक काम हो, दोनों कार्यों में आपके साथ में सदैव आपके साथ में रहेंगे. ऐसे आज के दिन की शुभेच्छा देता हूँ. मैं यहाँ पे, आपने मुझे यहाँ पे बुलाया, मेरा मान सम्मान किया, इसके लिए मैं विशेष रितेश यादव और उनकी टीम का धन्यवाद देता हूँ. थैंक यू. महाप्रसाद तो लाभ घेण्याकरता इथे अनेक भाविक मला वाटतं मोठ्या संख्येने पद्मानगर व आजूबाजूच्या परिसरातील आलेले आहेत. आणि अन्नदान हा सर्वात श्रेष्ठ दान असतो. तर असा दान करणारे आपले जाधव साहेब, मलेश कोंडी साहेब आणि RJ फाउंडेशन, मला वाटतं पूर्ण RJ फाउंडेशन यांनी सर्वांनी आयोजित केलेले आहे. त्यामुळे मी तुमचाही धन्यवाद देतो, सगळ्यांचा धन्यवाद देतो. आणि तुमच्या हातून असेच कार्य पुढे होत राहू आणि तुम्हाला साईबाबा महाशिवरात्री निमित्त शंकर भगवान तुम्हाला खूप उंची गाठेल, आशीर्वाद देतील याची मी भावना व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर, आज यहाँ पे जो है RJ फाउंडेशन की तरफ से आज यहाँ पे महाशिवरात्रि के उपलक्ष्य में भंडारा कार्यक्रम किया गया. आप लोगों को किस प्रकार का शुभेच्छा दो? RJ फाउंडेशन और संघर्ष मित्र मंडल और हमारे युवा नेता की हरदम तत्परता, हरदम तैयार रहने वाला हमारा ऐसा लड़का ऋतिक जाधव जी और उनकी पूरी टीम, यहाँ पे श्रीकांत है, उमेश है, अब उनके बड़े भाई होंगे और उनकी पूरी कार्यकर्ता है. 2 दिन से उन्होंने कार्यक्रम रखा है. कल एक बहुत अच्छा कार्यक्रम उन्होंने होम मिनिस्टर का रखा था, ताकि एक महिलाओं के लिए नया कुछ एक खेल, महिलाओं के लिए तो कभी खेल होना चाहिए. तो बहुत अच्छे तरीके से कल बहुत लोग ने, 1000 लोग ने इसमें भाग लिया. आज भी उन्होंने अन्नदान रखा है. आज भोलेबा जयंती था, कल शिवरात्रि था, उसका कार्यक्रम भी आज अन्नदान रखा है. अब बहुत लोग यहाँ पे उपस्थित हैं और मैं भविष्य में यह ऐसा अच्छा काम रितेश यादव से हाथ से होना चाहिए कि जितना ये सोशल में अच्छा काम करोगे उतना भगवान हमें उसका फल देता है, लोग उसका फल देते हैं. तो भविष्य में भगवान उसका भी अच्छा करें. रितेश भाई, क्या कहना चाहेंगे कि जैसा कि महाशिवरात्रि उत्सव 2025 आपके माध्यम से यहाँ पे मनाया गया, तो जिसका RJ फाउंडेशन और संघर्ष मित्र मंडल के द्वारा, तो इस कार्यक्रम को लेकर के आप क्या कहना चाहेंगे, पूरी जानकारी दीजिए. सबसे पहले तो महाशिवरात्रि की सभी भिवंडी वासियों को बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ. और महाशिवरात्रि के शुभ अवसर पर संघर्ष मित्र मंडल और RJ फाउंडेशन, इनके माध्यम से कल महाशिवरात्रि के रात में हमने महिलाओं का हल्दी कुमकुम का कार्यक्रम रखा था और उसमें होम मिनिस्टर का कार्यक्रम रखा गया था. उसमें कम से कम 500 से 600 महिलाओं ने यहाँ पे आके हल्दी कुमकुम का प्रोग्राम अच्छी तरह से निभाया और उनको सभी महिलाओं को हमने हमारे मंडल की तरफ से गिफ्ट बांटने का काम किया. और आज इस महाशिवरात्रि के शुभ अवसर पर महाभंडारे का हमने आयोजन किया था और एक 1200 से 1500 लोगों ने यहाँ पे महाप्रसाद का लाभ लिया. और यहाँ पे आज के प्रोग्राम में सभी प्रमुख नेताओं ने यहाँ पे आकर अपने भगवान के दर्शन लिए. इसलिए मैं सभी मेहमान का बहुत बहुत
आभार व्यक्त करता हूँ। और इसी तरह इस प्रोग्राम का आज यहाँ पे समाप्त हुआ है। सभी को महाशिवरात्रि की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ। और आज मराठी दिवस है, मराठी दिवस की भी शुभकामनाएं देता हूँ। हम क्या कहना चाहेंगे, आज यहाँ पे जो भंडारा कार्यक्रम किया गया महाशिवरात्रि के उपलक्ष्य में आरजे फाउंडेशन और संघर्ष मित्र मंडल के द्वारा, तो आप इस कार्यक्रम को लेके क्या कहना चाहेंगे? पहले तो मैं आप सबको महाशिवरात्रि की बहुत बहुत बधाइयाँ देती हूँ। महाशिवरात्रि का जो पर्व है वो पावन पर्व था। ये पावन पर्व को हम लोग भगवान की दुआ से पूरी तरह से इसको पूरा कर पाए। आज का 27 फरवरी को हमारा भंडारा था और 26 तारीख को महाशिवरात्रि के दिन हमने लेडीज़ के प्रोग्राम्स रखे थे, जो होम मिनिस्टर जिसे बोला जाता है। बहुत से लेडीज़ लोग आए और सब ने अच्छे से एंजॉय किया, सब अच्छे से खेले, हमें बहुत अच्छा लगा। और हर कोई यहाँ पे खुशी मनाते हुए गया है घर पे अपने। और यहाँ पे आज हमारा प्रोग्राम पूरी तरह से पूरा होके समाप्त होने जा रहा है। धन्यवाद।